हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. असं मी नेहमी म्हणत असते आणि माझे नेहमी ब्लॉगच असतात. पण आज थोडंसं मला वेगळं काहीतरी बोलायचं आहे, म्हणून म्हणलं चला फेस टू फेस रिव्हील असा काहीतरी व्हिडिओ बनवा. तर आज मला एक अशा टॉपिकवर बोलायचं आहे ना, ते खूप नॉर्मल आणि कॉमन आहे. हा गुण प्रत्येकामध्ये असतो, माझ्यात तुमच्यात सगळ्यांमध्ये असतो. एक आपण ना माणसं आहोत ना, ह्युमन, प्रत्येकामध्ये एक हे असतं की खूप लवकर आपण एखाद्याला असं जज करतो. मी पण करते, तुम्ही पण करत असाल. आपल्याला फरक नाही पडत मग समोरचा कोणत्या सिच्युएशनमध्ये, त्याची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावर काय बीतती आहे आणि तो काय झेलतोय, तो काय सफर करतोय. पण आपलं काम काय, आपण त्याला एका सेकंदाच्या आत त्याच्या परिस्थितीला, त्याच्या सिच्युएशनला आपण त्याला जज करून बसतो. इन शॉर्ट आपण त्याला नावं ठेवतो, पाठीमागे असो, समोर असो. मी बऱ्याच वेळा मी समोर पण ठेवते, कारण माझा तो स्वभाव आहे. माझ्या पोटात काही राहत नाही, जे आहे ते तोंडावर असतं. म्हणून मी कदाचित मी या गोष्टीसाठी खूप फेमस आहे आमच्या फॅमिलीमध्ये, की मी तोंड फटकाळे. म्हणजे माझं नेचर असं आहे की जे काय आहे ना, मी ते डायरेक्ट तोंडावर बोलते. मला कधी कधी रिग्रेट वाटतं की यार ही चांगली सवय नाही आहे, बट ही एक अशी सवय आहे की चला आपण पाठीमागे तर काही नाही बोलत, जे आहे ते फ्रंट टू फ्रंट. मग समोरच्याला रागही आला, चांगलंही वाटलं, तर जे आहे ते रिअल आहे. हा बाबा मला हे फील झालं ते मी बोलले. पण एक वाईट सवय ही आहे, जे आपल्याला वाटतंय ते कधी कधी आपण आपल्या मनात ठेवायचं, पण पटकन असं एखाद्याला जज करू नये. मी हे असं का बोलते, त्याच्या मागे एक रिझन आहे. आपल्याला नाही माहिती समोरचा काय सफर करतोय, तो कोणत्या सिच्युएशनमधून जातोय, त्याच्यावर काय परिस्थिती आहे. आणि आपण त्याला 0 सेकंदामध्ये 1 सेकंदामध्ये आपण त्याला जज करतो की तो अरे असाच आहे, तो तसाच आहे, तर किती घाण राहते, काय करते ती, मग तिने असं केलं पाहिजे, त्याने तसं केलं पाहिजे. आणि मग त्याला हे का करता नाही आलं, मग त्याने ते का नाही केलं, त्याला ते जमलं असतं. आपण नुसतं तर्क लावू शकतो, पण एक्झॅक्टली ते पर्सन त्या झोनमधून जात असतो, त्याच्यातून तो हे सफर करत असतो. म्हणजे ज्याच्यावरती गोष्ट होते ना, त्यालाच कळते की एक्झॅक्टली आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि ज्या गोष्टीमध्ये कम्फर्ट असतो ते तसं वागतं. आणि आपल्याला त्या गोष्टीचा काही अंदाज नसतो, काय नसतो. मग ते आपले रिलेटिव्स असतो, फ्रेंड्स असू दे किंवा अजनबी असू दे, कोणीही असू दे, आपल्याला डोळ्याला दिसतंय ते आपल्याला पटलं नाही की लगेच आपण त्याला जज करून सुटतो की अरे हे कसं आहे, काय आहे, आणि आपण त्याला जज करत राहतो.